अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये समाधानकारक पाऊस नाही आहे आणि पेरण्या ज्या आहेत त्या खोळंबलेल्या आहेत. राज्यात काही ठिकाणी समाधानकारक पाऊस पडतो आहे, मात्र अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अद्यापही पावसाची प्रतीक्षा शेतकऱ्यांना आहे. आणि जी शेतं तयार करून ठेवलेली आहे त्यावर सोयाबीनचं जे खरं तर पीक जे आहे ते घ्यायचं होतं, मात्र पावसानं दडी मारल्यानं आता चारा पिकांकडे जे आहे तो शेतकऱ्यांचा कल आहे तो दिसतोय. कारण नांगर टिक केल्यानंतर त्या पुन्हा त्याच्यावर रोटावेटर फिरून रोटा मारून जेणेकरून कमी पावसामध्ये खरं तर पीक येईल अशी आशा जी आहे ती शेतकऱ्यांना आहे. आणि चारा पिकांकडे कल जो आहे तो वाढताना दिसतो. आता ही जी आपण माती जर हातात घेतली तर यामध्ये ओल जे आहे ओल नाही आणि पूर्ण माती जी आहे ती खरं तर कोरडी माती जी आहे ती हाती लागते. त्यामुळे ओल नसेल तर पेरायचं कसं, हा देखील प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. आपल्यासोबत या प्लॉटचे शेतकरी जे आहेत मालक शरद चांगले, आज रोटा मारण्याची वेळ येते. खरं तर सोयाबीनचं तुमचं नियोजन होतं, आता कसं बघतं? कारण पावसानं अद्यापही दडी मारला. असं नियोजन होतं आमचं. जुलै महिना उलटून आला, आज 3 तारीख आहे तरी पावसाचा थेंब सुद्धा पडाना. आम्ही पहिली नांगरणी केली, आता रोटा मारला, पेरण्याच्या तयारी, पण पाऊसच नाही. खतं महाग झाले, बियाणं महाग झालं, पावसाचा थेंबच नाही. शेतकऱ्यांनी काय करावं, अशी मजुरी फार झाली. आता हे क्षेत्र खूप मोठं आहे, किती एकरचं क्षेत्र आहे आणि कोणत्या पिकांचं नियोजन होतं? म्हणजे आपल्या दरवर्षी सोयाबीनचंच नियोजन राहतं, इतर पीक करीतच नाही. पण काय पाऊसच नाही तर काय सोयाबीन कशी करायची? एवढी महागाचे खतं घ्यायची, मजुऱ्या किती वाढल्या. ट्रॅक्टरची मजुरी रोटरीची आज 2200 रुपये भाव आहे, नांगरणी 2300 ते 2500 रुपये सांगायचे लोक, पेरायचे 1200 रुपये, सगळेच भाव वाढले. पण काही नाहीच इथं, पाऊसच नाही तर काय करावं आम्ही? पावसाची प्रतीक्षा आहे. कोणती पिकं साधारणतः आपल्या परिसरामध्ये घेतली जातात? म्हणजे आपल्या परिसरात शक्यतो सोयाबीन, मका हीच चारीचीच पिकं घेतली जाते. गायांचं दूध धंदा असल्यामुळे मकाचे पीक जास्त घेते. एकंदरीत जर बघितलं अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये जे 3 मुख्य धरणं आहेत त्या धरणांच्या पाणलोटामध्ये जी पावसाची रिपरिप जी आहे ती सुरू आहे, रिमझिम सुरू आहे. त्या ठिकाणी पाण्याची आवक व्हायला लागली. मात्र आजही नभ दाटून आलेले असताना देखील काही भागांमध्ये पाऊस नाही आणि हे विदारक चित्र जे आहे ते समोर येताना आपल्याला पाहायला मिळते. मनोज गाडीकर, TV9 मराठी, राहता अहिल्यानगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.